आता बातमी आहे नांदेडच्या किनवटमधून। शेतकरी संघटना, किसान सभा व प्रहारच्या वतीने शेतकऱ्यांच्या विविध मागण्या घेऊन बोधडी येथे आज रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। सोयाबीन, तूर, हरभरा, गहू, मका, ज्वारी, कापूस, धान इत्यादी पीकमालाची खरेदी शासनाने हमी भावाने गाव पातळीवरच खरेदी करावी, तसेच विनाअट संपूर्ण कर्जमुक्ती सातबारा कोरा करावा, अतिवृष्टीचे नुकसान भरपाई, सरसकट विमा आणि इतर लाभ तात्काळ द्या, किनवट ते नांदेड महामार्ग व सिंगरवाडी ते पेंदा रस्ता तात्काळ दुरुस्त करा, 1 रुपयाची विमा योजना चालू करा, अशा विविध मागण्या घेऊन शेतकरी संघटना, किसान सभा व प्रहारच्या वतीने नांदेड ते किनवट राष्ट्रीय महामार्गावरील बोधडी येथे आज रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। शेतकऱ्यांनी ऊन, वारा, पाऊस अंगावर झेलत काबाड कष्ट करून विविध प्रकारचे धान्य पिकवायचे आणि धान्य आले की कवडीमोल भावात विकायचे, हा प्रकार कुठेतरी थांबला पाहिजे। यासाठी शासनाने हमी भावाने गाव पातळीवरच हे धान्य खरेदी करावे, अशा स्वरूपाची मागणी घेऊन आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांसह विविध संघटनेच्या माध्यमातून हा रास्ता रोको आंदोलन करण्यात आला। या आंदोलनादरम्यान शेतकरी आक्रमक झालेले पाहायला मिळाले असून हा रास्ता रोको आंदोलन नांदेडच्या बोधडी येथे राष्ट्रीय महामार्गावर करण्यात आला। हा रास्ता रोको आंदोलनादरम्यान काही काळासाठी वाहतूक ठप्प झाली होती। किनवट पोलिसांनी या आंदोलनादरम्यान वाहतुकीस अडथळा होऊ नये यासाठी आंदोलनकर्त्यांना रोडवरून हटवून साईडला नेले व वाहतूक सुरळीत करून दिली। हे आंदोलन जवळपास 1 ते 1.5 तास चालू होते। ब्युरो रिपोर्ट, GK न्यूज, किनवट, नांदेड। तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं GK न्यूज मराठी, सात जनतेची, भूमी महाराष्ट्राची।